नमस्कार, आपण पाहतात महाराष्ट्र जनता न्यूज। पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन परिसरातून मारहाणीची एक मोठी बातमी समोर येत आहे। जमिनीच्या वादातून एका शेतकऱ्याला आणि त्याच्या मुलाला बेदम मारहाण करण्यात आली आहे। या प्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुण्याच्या हवेली तालुक्यातील उरुळी कांचन परिसरात जमिनीच्या वादातून एका शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे। मोजणीच्या कारणावरून झालेल्या या वादात दगड आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली असून पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। सोरतापवाडी येथील शेतकरी केरू कोळेकर हे 18 एप्रिल रोजी सकाळी त्यांच्या मालकीच्या गट क्रमांक 303 मध्ये असताना ही घटना घडली आहे। यावेळी आरोपी सागर मोटे, जयदीप चौधरी, स्वप्नील मोटे आणि तात्याबा मोटे यांनी तिथे येऊन जमिनीची मोजणी करायची नाही असं म्हणत वाद उकरून काढला। हा वाद इतका विकोपाला गेला की आरोपी सागर मोटे याने फिर्यादी कोळेकर यांच्या डोक्यात दगड घालून त्यांना गंभीर जखमी केले। एवढेच नाही तर भांडण सोडवण्यासाठी आलेला त्यांचा मुलगा त्यालाही लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आहे। या घटनेनंतर पीडित शेतकऱ्याने उरुळी कांचन पोलीस ठाण्यात धाव घेतली। पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। पोलीस हवालदार मोरे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे सोरतापवाडी परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे। प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, पुणे। महाराष्ट्राचा बुलंद आवाज, क्षणोक्षणी अपडेट, सत्याचा निर्भीड शोध। राजकारण असो वा समाजकारण, शेती असो वा सामान्य माणसाचे प्रश्न, वा असो क्राईम रिपोर्ट, प्रत्येक बातमीचा अचूक वेध। ताज्या बातम्या आपल्यासाठी पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज। महाराष्ट्र जनता न्यूज नंबर 1 चॅनल। आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।